रेफरन्स थ्रूच मला कामं मिळत गेली आतापर्यंत, की नाटक बघितलं लोकांनी कोणी की आपल्या इंडस्ट्रीतल्या की अरे तो पोरगा आहे, मग ते अशी देऊळ मधलं माझं पोयट्याचं रोली 3 ते 4 जणांनी नाव सुचवलं माझं. सो ते तशी कामं मिळत गेली. सर म्हणायचे की तुम्ही उगाच काहीतरी हे लिहिण्यापेक्षा तुमच्या आयुष्यातला अनुभव घ्या ना, त्याचं नाटक करा. ते किती भारी आहे, कनेक्शन आहे तुमचं मग ते. आणि मनापासून येतं मध्ये सगळं. तसे ते पोरं करायची की माझ्या आयुष्यात घडलेले किस्से, मग त्याचं नाटक व्हायचं. ती भारी प्रोसेस होती ती, की आपण असा किस्सा सांगतो माझ्या आयुष्यात असंच झालं होतं, पण त्याचं नाटक स्वरूपात करणं किती भारी आहे. वाड्याचेरी म्हणजे सगळं नाटक आम्ही सगळं वाचल्यानंतर मग आम्हाला नाटक करताना त्यातलं काय आहे, किंवा अनिरुद्ध खोटवळ सरांनी आमचं वेडाकुंभार बसवलं, त्यातलं वास्तववादी सगळं ते काय होतं, सगळा सेट उभा केलेला आम्ही ते अंगण मंचावरती. ह्या सगळ्या गोष्टी इथं शिकायला मिळाल्या. म्हणजे मुंबईचं अर्ध स्ट्रगल आमच्या इथंच संपलं. अच्छा. हा, लोक म्हणतात शिक्षण काय ऍक्टिंग, मी म्हणत नाही की तुम्हाला ऍक्टिंग शिकून येते, तुम्हाला ती असतेच, पण त्यातले बारकावे अजून तुम्हाला कळतात. सगळेजण काय ऍक्टर झाले का आमच्या 10चे 10 जण नाही, त्याच फील्डमध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पण असं वाटतं की तू शिकून आला तू करणार ऍक्टिंग, अरे असं नाही ना. असं नाही ना, की त्यांनी ते अनुभवातून येतं ना. हाय, हॅलो, नमस्कार. आज आपल्यासोबत आहे सुहास दादा शिरसाट. यस. सुहास दादांनी ललित कला केंद्रामध्ये नाटकामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, मास्टर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला दिसतात ते सिरियल, सिनेमा, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, प्रत्येक जे जे नाटक, जिथे जिथे ते जे जे मीडियम आहे त्या मीडियममध्ये ते काम करतात. तर आज आपण त्यांची ऍक्टर म्हणून काय प्रोसेस असते, ऍक्टर टू कॅरेक्टर काय जर्नी असते, आपण जाणून घेणार. हाय सर. हॅलो. कशा आहात? मस्त. तू कसं आहे? मस्त. आत्ता काय चालू आहे? आत्ता मी एक शॉर्ट फिल्म केली, जसं तू आत्ता म्हणून शॉर्ट फिल्म केली मी, एक पन नावाची. खूप छान विषय होता. हिंदी आमची डिरेक्टर होती साक्षी मिश्रा म्हणून, दिल्लीची, पण तिने मराठीत शॉर्ट फिल्म केली, तर ती आत्ता संपूर्ण चालू आहे. ओके. आता तुम्ही खूप मध्ये फिल्म केल्या किंवा हे केलं, तर शॉर्ट फिल्म कडे काय बघण्याचं तुमचं? नाही, मी कुठलंच माध्यम शॉर्ट फिल्म आहे किंवा हे प्रायोगिक नाटक आहे, व्यावसायिक नाटक आहे किंवा सिरियल आहे, असं मी काही करत नाही. काम तर मला तेच करायचं आहे. बरोबर. त्यामुळे उगाच त्याला असं हे करत नाही. शॉर्ट फिल्मचं असं आहे की नवीन मुलं येतात, त्यांच्याकडनं अजून शिकायला मिळतात बऱ्याचशा गोष्टींना. सगळंच माध्यम रोज काही ना काही नवीन बदलत जातं, तेही शिकायला मिळतं आणि मला मजा येते काम करायला. 2 दिवसात तुम्हाला सगळं 2-3 दिवसाचे काही त्यांचा हे असतो, ते करताना जरा मजा येते त्यांच्यात काम करताना. सगळे शॉर्ट फिल्म मध्ये एक प्लॉटचाच ग्राफ, एक शॉर्ट असतो, कॅरेक्टरचा त्या अर्थाने तो जो स्पॅन आहे, स्क्रीन टाइम जो आहे तो शॉर्ट असतो. तर त्या अर्थाने ऍक्टर म्हणून तुम्ही काय विचार करता? मी खरं सांगायचं तर मी माझा अभ्यास करतोच, नाही असं नाही. सुरुवातीला अभ्यास करतो तो लेखक, त्याच्या डोक्यात तो कॅरेक्टर असतं. नंतर येतं डिरेक्टरकडे, त्याच्या डोक्यात ते कॅरेक्टर असतं. त्या दोघांचं मिळून एक कॅरेक्टर होतं. आणि मला जे सुचल, मला जे वाटेल, मी काही थोडाफार अभ्यास केला असतो त्याची, तो कसा आहे दिसण्यापासून, त्याचं चालणं असो किंवा मग तो बोलतो कसा, तो कुठल्या एरियात राहतो, त्याची आर्थिक सामाजिक परिस्थिती काय आहे, त्याचाही थोडाफार अभ्यास मी त्यांना सांगतो की नाही यार, मी असं कॅरेक्टर बघितलं होतं, हे त्या पद्धतीचं होतं. मग त्यांना ते अप्रोच झालं, त्यांना ते आवडलं तर ते घेतात, नाही तर मग जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न करत असतो. तर मग बरीचशी लोक असं नाही की नाही कोणी म्हणत नाही, ही चांगली गोष्ट आहे. नाही तर आजकाल नाही, मी ठरवलं तर मीच करणार असं होतं, पण नाही कोणी म्हणत नाही. डिस्कशन न होतं, आपण सांगितलं कॅरेक्टर असं असं आहे. तर मी मध्ये पांडू नावाची वेबसिरीज केली होती सारंगसाठी सोबत. तर आता मला पोलीस बॉय असल्यामुळे, माझे वडील पोलीस होते, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी घरात काय घडतात हे मला माहित होतं. की रोज आम्ही वडील ड्युटीला जायच्या वेळेस बूट पॉलिश करायचो, तर मी त्याला सांगितलं की असं असं होतं यार आमच्या घरामध्ये, तर मग त्याला ते दिलं. तर हेही असतं ना, गिव्ह अँड टेक असेल तर तुम्ही ते अजून करताना मजा येते तुम्हाला. तर तसं ते काय म्हणतो, संवादातूनच ते तुम्ही एकमेकांशी संवाद केला तर ते कॅरेक्टर अजून छान आणि खरं वाटतं. काम मिळण्याची प्रोसेस काय असते? तुम्ही ऑडिशन किंवा ते या बाबतीत मी फार आळशी आहे. अप्रोच होतोच, नाही असं नाही, पण मी जरा कमी बोलका आहे, त्यामुळे असं सतत कोणाशी रोज फोन करतोय मी असं काही कधी केलं नाहीये. माझं नशीब एवढं चांगलं होतं की मी ललितमधून पासआउट झाल्यानंतर मी मुंबईमध्ये जाऊन प्रायोगिक नाटकं करायला लागलो. एक तर आविष्कारमध्ये मी काही वर्षे केली, त्यानंतर ललित मुंबई नावाची आपल्याच संस्था होती, सतीश मनोहर
मनस्विनी दत्ता रवींद्र, अनिता दाते, चिन्मयकर असे सगळे आम्ही मिळून एक संस्था ओपन केली. तेव्हा 4 नाटकं आम्ही ओपन केलेली. त्यामध्ये एका नाटकात काम करत होतो. मग प्रायोगिक नाटकामध्ये खूप काम करत होतो मी सलग 4 वर्ष. व्यवसायाकडे मी वळलो नव्हतो. पण त्यावेळेस असं होतं की नाटकात बघून मला कामं मिळत गेली. ओके. म्हणजे नाव सुचवत गेली तुमचं त्यांना काम बघून. बघून. हा, त्यामुळे मी असं कोणाला जाऊन की मला काम द्या असं अप्रोच म्हणजे ऑडिशन वगैरे त्या नाही ऑडिशन दिला ना, हा. नाही असं नाही, पण असं स्वतःहून जाऊन की मी आता इथं ऑडिशन येतो, चल तिथं जाऊया, असं नाही झालं माझ्याकडनं. असं म्हणजे रेफरन्स थ्रू. रेफरन्स थ्रूच मला कामं मिळत गेली आतापर्यंत. की नाटक बघितलं लोकांनी, कोणी की आपल्या इंडस्ट्रीतलं की अरे तो पोरगा आहे, मग ते अशी म्हणजे देऊळ मधलं माझं पोयट्याचं रोली 3 ते 4 जणांनी नाव सुचवलं माझं. सो ते तशी कामं मिळत गेली. तर म्हणून म्हटलं की मी आळशी आहे जरासा. तेव्हा तिथं जाऊन भेटणं आणि बोलणं की फोन करून कसा आहेस, रोज उठून सकाळी फोन करतो, असं माझ्याकडनं होत नाही. खरं तर ते चुकीचं आहे, पण स्वभावच तसा नाही तर काय करणार. दादा ललितमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं, तर त्याच्या आधी काय ऍक्टिंग कडे कसं वळाला किंवा तेच का करायचं ठरवलं? अभ्यासात फार हुशार नव्हतो. पण म्हणून अभ्यासात हुशार नाही म्हणून नाटक करायचं हे नव्हतं ठरवलेलं. 12वी नंतर एक तर नापास झालो होतो मी 12वी सायन्सला. मी औरंगाबादला शिकायला होतो. नापास झाल्यानंतर मी परत बीडला आलो. मग तिथे वडिलांनी काही असं कुठेतरी बाहेर कुठेतरी वाया जाऊ नये म्हणून त्यांनी मला टायपिंग क्लास लाव, कम्प्युटर लाव, असे वेगवेगळे क्लासेस लावले. त्याच दरम्यान मी एका संस्थेशी नाटकासाठी म्हणून मी काम करायला लागलो. ते आवडायला लागलं. मग आमचे जे कॉलेज आहे बीडचं KSK कॉलेज महाविद्यालय, तर तिथे नाटकाचा विषय आला आणि मी सहज म्हणून मित्र होती तिथं गेलो, तर बघितलं तर मला ते वातावरण फार आवडलं. मग मी माझ्या वडिलांना सांगितलं मला हे करायचं आहे. तर त्यांना ते बरं वाटलं की कुठे ना कुठे बिझी राहणार आहे, असं फिरण्यापेक्षा तो काहीतरी करणार आहे, ते स्वतः मनावर घेतले. म्हणून त्यांनी काय केलं, एका खेडेगावात माझं ऍडमिशन घेतलं 12वी साठी की कॉपी करून पास हो. आणि डिग्री म्हणजे मी ठरवलं होतं की मला 35% का होईना पाडायचे, तर मला BA ला हे नाटकाचं ऍडमिशन घ्यायचं काही. सो पण नशीब माझं एवढं वाईट की खेडेगावाचं जे ऍडमिशन कॉपीसाठी घेतलं होतं त्यांचं सेंटर परत शहरामध्ये झालं. कॉपी चालणार नाही अशा ठिकाणी. पण एक इच्छा होती माझी की मला हे करायचंच आहे म्हणून. मी कॉपी करणं फारच वाईट असते, मी आत्ताही तुम्हाला सांगतो. पण ते एक इच्छा होती की 12वी पास होणं. झालो 12वी पास, BA केलं कॉलेजला. आणि तिथे BA ला दुसरे विषय कुठले होते मला माहित नव्हते. मी 24 तास फक्त आमच्या डिपार्टमेंटलाच पडून असायचो. नाटक 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 असं सगळं हे झालं. मग तिथेच आमच्या सेकंड इयरला का फर्स्ट इयरला असताना आमची ट्रिप आली पुण्यामध्ये. मग तिथं आम्ही ललित कला केंद्राचं सगळं बघितलं. ओके. विद्यापीठामध्ये. हा, सगळे आम्ही 12 जण आम्ही सगळे. त्यानंतर मला कळलं अरे ही आहे. तो पण मला ललित मला माहित नव्हतं, कारण नुकतंच मी झालेलो आणि त्यावेळेस एवढं सोशल मीडिया नव्हतं ना मला. आम्हाला मोबाईल तर नव्हतं. मोबाईल मी ती BMS सेकंडला वर घेतलं. सो त्यावेळेस आणि असं काही माहित नव्हतं की अशा काही संस्था असतात, म्हणजे ललित असो, FTI किंवा NSD वगैरे असं काही माहित नव्हतं मला. त्यानंतर मग मी ठरवलं तर इथे यायचं आपल्याला. मग BA पास झालं तर मग मी ललितमध्ये आलो. राईट. ते पहिल्या ऑडिशन मध्ये ते झालं. हो, त्यावेळेस आम्ही किती 11 जणच होतो ऑडिशनला. 11 जण. त्यातले 10 जणांनी सिलेक्ट झालं. मग नशीब माझं की त्यावेळेस मी होतो. आत्ता आलो असं तुम्हाला झालंही नसतं कदाचित. हो, कारण आमच्या खूप आता 300 लोक होतात तुम्ही आमच्या. आम्ही 11 जणातून 11 पैकी 10 जण आम्ही बसलो. ते एक जण तिकडे त्याचं त्या कॉलेजला तो नापास झाला, तो 10 जण आम्ही झालो असं. मी पण जेव्हा पहिलं ऑडिशन आलं मला असं वाटलं की काय नाटकाला कोण येते शिकायला. नाही तर मी जेव्हा आलो तर म्हटलं की हे काय म्हणजे मलाही वाटायला 300 लोक इथं आपल्या ऑडिशनला. बापरे, तर फार चांगली नाही, चांगलं होतं. येस. जेव्हा पहिल्यांदा ऑडिशन दिलं असेल ते आयुष्यातलं, तर त्यावेळेसचा काय अनुभव होता किंवा त्यावेळेस प्रिपरेशन कसं केलं होतं? प्रिपरेशन तिथं आमच्या सरांनी करून घेतलं होतं, डायलॉग येते ते. पण धाकधूक होती, थरथर कापत होतो, कारण समोर वामन केंद्रे, विजय मेहता, राजू नाईक सर, हे सगळे दिग्गज. त्यांना पाहिलं ना, म्हणजे मी राजू नाईक सर आणि आडेकर सरांना बघितलं, म्हणजे एवढा माणूस गोरा असू शकतो का? एवढी गोरी माणसं काय तुम्ही बघितलीच नव्हती. नक्की मी फार हा, म्हणजे मीच कुठेतरी. पण त्यांच्यात बघण्याची स्टाईल आणि ते बोलण्याची स्टाईल याच्यानंतर ते अजून हे झालं. पण त्यांनी असं दबाव किंवा हे नाही केलं त्यांनी. फार छान बोलले पाहिजे, पण तरी एक भीती होती. गावाकडून आणला पोरगा मी, असं मी काय असो. आम्ही सगळे चालेल त्यावेळेस. आम्ही सगळे 10 जण बाहेर गावचे होतो. पुण्यातलं कोणीच नव्हतं आमच्या, सगळे खेडेगावातून राहिलो. सो ती एक धाकधूक होती सगळं, पण झाली कशी तरी, दिली ऑडिशन. जेव्हा तुम्ही आपल्या 3 वर्षाचा कोर्स असतो. नाही, आमची शेवटची बॅच, आमच्या 2 वर्ष MA केलं. ओके. त्या 2 वर्षामध्ये ऍक्टर म्हणून काय बदल झाले? कारण ऍक्टर म्हणून आपण काहीतरी येताना काहीतरी वेगळ्या
लेवलला असतो, हम्म. विचारांच्या पातळीवर आणि बाकीच्या परफॉर्मिंग लेवलच्या पातळीवर. पण ज्यावेळेस पुढे पुढे जात होतं वर्ष किंवा सेमिस्टर, तर बदल काय जाणवले तुम्हाला? खूप बदल झाले. आळेकर सर आम्हाला खूप नेहमी म्हणाले एकदा की तुम्ही जे आहात ना 10 जण, तुम्ही तुमच्या गावचे हिरो आहात अच्छा. आणि प्रत्येक हिरो इथं येतो, प्रत्येक गावचा. सो आता इथं तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची आहे. तू त्या गावचा आहे, तू त्या गावचा आहे, त्यामुळे तुम्हाला तिथून सुरुवात करायची. मग ते सगळं आमचं तिथून सुरुवात, परत शून्यातून सुरुवात. तिकडे नाटकं केली आम्ही, 2-2, 3-3 अंकी. पण ती तिथं काही फारसं असं म्हणजे शिकवलं नाही असं नाही, पण तेवढं सिरियसली घेत नव्हतो आम्ही, किंवा ठरवलं नव्हतं की असं काही करायचं. पण इथं आल्यानंतर मग सगळे 10च विद्यार्थी, त्यांच्यावर सगळं फोकस. Right. मग भाषा दिसण्या बाबतीत मला काही वाटलं नाही. मला आजही वाटतं मी खूप हँडसम आहे. त्यामुळे हे नाही, भाषा असणं, भाषाचाच आमचा मुद्दा होता त्यावेळेसचा. पण ती मला वाटतं काम करून 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 ती सुधारली आमची, तेवढाच मुद्दा होता. पण जे आता म्हणजे आत्ताही चालू आहे की प्रमाण भाषा एक आहे आणि त्याला एक माझा नाही त्याच्यावर विश्वास. आता कुठली 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 फिल्म प्रमाण भाषेत आहे, तेच किंवा नाटकही आता गावाकडची पोरं लिहित आहेत, सगळे करतात, असं काही नाहीये. म्हणजे तुम्हाला भावना पोहोचवणं गरजेचं आहे. ती भाषा शिकलीच हा, पाहिजे. मी असं नाही म्हणत की ती भाषा नाहीये, हो. ती असायला पाहिजे तुमच्या याच्यामध्ये. आता कुठे गेला 4 लोक, तर तुम्हाला ती बोलता आली पाहिजे. पण ती असं नाही की तुम्ही प्रमाण भाषाच बोला. आणि प्रमाण भाषा ही कुठली मला अजून माहित नाहीये. हो. मग मी म्हणेन की माझ्या गावची प्रमाण भाषा नाही, ती त्या लोकांची हो. आहे ना. त्यामुळे त्याचं काही प्रमाण भाषा नाही. हा, तुम्हाला न मधला फरक आला पाहिजे. नाटकात तुम्हाला काम करताना ते असलंच पाहिजे ना, हो, हो, कारण ती लिहिलेलं आहे तसं. हो. पण जर तुम्ही जर ग्रामीण भाषेत करत असाल, तर आता शहरातली पोरं जेव्हा ग्रामीण सिनेमा करत असतील, तर त्यांची भाषा नाही येत ग्रामीण. जसं की गावच्या लोकांना प्रमाण भाषा म्हणतोस तसं तू, हो, हो. जसं तू, तर तसं त्यांना गावच्या लोकांना येणार नाही तेवढी. हो, तसंच शहरातल्या लोकांना ग्रामीण भाषा नाही येत ना. बरोबर. तू बघ आता बोलताना ते फार अशी वेगळी बोलतात, हा. ती कुठली भाषा तेच कळत नाहीये. तेच सौंदर्य आहे. सौंदर्य. त्यामुळे त्या आता, आणि आजकाल असं खूप झालं की त्याच एरियातली लोक घेऊन सिनेमा करणं किंवा नाटक करणं किंवा शॉर्ट फिल्म करणं, हे लोक आता चालू छोटे छोटे वेब सिरीज करतात लोक. पण त्या तिथलीच लोक आहेत, त्या भाषेचे, प्रत्येक भाषेचे गोडवा असतो. त्यामुळे असं काही हे ते नाही. एक्सचेंज देवाणघेवाण जी होणं महत्वाचं होतं ते महत्वाचं आहे. ते व्हायला लागली. हो. राईट. जेव्हा तुम्ही फॉर्मल ट्रेनिंग घेतलं, त्याच्यानंतर एक आपण ट्रेनिंग घेताना एक शास्त्रशुद्ध शिक्षण असतं. हम्म. बाहेर पडलं, बाहेरचं एक वेगळं जग आहे. हो. तर त्याच्याशी कसं डील केलं? कारण शिकताना आपण एका पद्धतीने शिकत असतो, हम्म. पण बाहेर गेलो ती गणितच वेगळी असतात. हो. त्याचा फायदा कसा झाला किंवा कसं? कुठेतरी एक्सेप्ट करावं लागतं. आपण शिक्षण घेतलं ते आपल्यासाठी आहे, हा. एक अनुभव म्हणून. माहिती, शिक्षण घेऊन नाही म्हटलं तर आमचा कितीतरी वर्षाचा अनुभव त्या शिक्षणामध्ये आलेला आहे. हो. जर मी आता डायरेक्ट निघालो शिक्षण न घेता मुंबईत गेलो असतो, तर मला खूप गोष्टी शिकाव्या लागल्या असत्या. कुणाला भेटायचं, काय करायचं, काय असतं थिएटर, किती हे नाटकाचे किती स्टेजचे किती भाग किती आहेत, भाग असतात? काय असतं, काय Basic आहे. बेसिकच सगळं शिकवलं असतं. तर म्हणजे ह्या बेसिक पासून ते काही अनुभव. नाटक आता 2 अंकी नाटकं केली, वाडाचेरी बंदी सगळं नाटक. वाडाचेरी बंदी सगळं नाटक आम्ही सगळं वाचल्यानंतर मग आम्हाला नाटक करताना त्यातलं काय आहे, किंवा अनिरुद्ध कुटवळ सरांनी आमचं वेडा कुंभार बसवलं, त्यातलं वास्तववादी सगळं ते काय होतं, सगळा सेट उभा केलेला आम्ही ते अंगण मंचावरती. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं शिकायला मिळाल्या. म्हणजे मुंबईचं अर्ध स्ट्रगल आमच्या इथंच संपलं. अच्छा. हा, लोक म्हणतात शिक्षण काय ऍक्टिंग. मी म्हणत नाही की तुम्हाला ऍक्टिंग शिकून येते, तुम्हाला ते असतेच, पण त्यातले बारकावे अजून तुम्हाला कळतात. सगळेजण काय ऍक्टर झाले का आमच्याकडे 10चे 10 जण नाही, त्याच फील्डमध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. हो. पण असं वाटतं की तू शिकून आता तू करणं ऍक्टिंग, अरे असं नाही ना. असं नाही ना, की त्याने ते अनुभवातून येतं ना. किंवा तुम्ही जे म्हणलं की शिकून आलं तर करणं ऍक्टिंग, जसं मी काही लोकांशी बोलताना झालं किंवा मला अनुभव आहे की बाहेर गेलं की शूटला वगैरे गेलं किंवा नाटकाची प्रॅक्टिस असली बाहेर की हा ललितचा आहे, ह्याला मला तेच कळत नाही की कुठलाही माणूस शिकून आला म्हणजे तो काय, आता मग 10वी पास झाल्यानंतर मग डॉक्टर का होत नाही एखादा, बरोबर, किंवा त्या फील्डशी मेडिकलवाला डॉक्टर का होत नाही, तो काय गोळ्या देत नाही, डॉक्टर का देतो? शिकलेला आहे तो, त्याचं काहीतरी असं. पण चुकीचं आहे थोडंसं. पण मला हे म्हणायचं की ते शिकून सगळंच येतं असं नाही ना, त्या अनुभवातून येतं. पण उगाच की ललित म्हणून आला म्हणून सगळं यायला पाहिजे असं काही नाही आहे. असं काही नसतं. म्हणजे प्रत्येक डॉक्टर काही 100 डॉक्टर आहेत, तर 100 काही हाऊसफुल चालत आहेत ना, कुठेतरी हे होतं ना. तर ते मला वाईटही वाटतं की ललितचा म्हणजे मला सगळं झालं पाहिजे, राईट. आणि ते अनुभवातूनच होतं आता. असं आहे.
दादा ललितला एक प्रोसेस असते रायटिंग टू डिरेक्शन, संहिता ते प्रयोग. हा. तर ते केल्यानंतर तुझा काय ऍक्टिंग कडे बघण्याचं माझं नशीब मला नव्हतं ते. नव्हतं. अच्छा. नाही तर रायटिंग कधी करणार नाही. पण खरं तर ते असायला पाहिजे होतं मला, कारण मला लिखाणाची मी लिहू शकतो, पण तो कॉन्फिडन्स नाही आहे मला. ओके. असं वाटतं की मला सुचतं विषय वेगवेगळे, एक सोबत रायटर पाहिजे. रायटर पाहिजे असं. पण आमचं नशीब चांगलं नसेल की ते आम्हाला तर नव्हतं. पण ज्यावेळेस BA चे विद्यार्थी त्यावेळेस ते करायचे, ते मी बघायचो त्यांची प्रोसेस. कसं त्यांना शिकवायचे. मग त्यांचं सर म्हणायचे की तुम्ही उगाच काहीतरी हे लिहिण्यापेक्षा तुमच्या आयुष्यातला अनुभव घ्या ना, त्याचं नाटक करा. ते किती भारी आहे, कनेक्शन आहे तुमचं मग ते. आणि मनापासून येतं मध्ये सगळं. तसे ते पोरं करायची की माझ्या आयुष्यात घडलेले किस्से, राईट. मग त्याचं नाटक व्हायचं. तर ती भारी प्रोसेस होती ती, की आपण असा किस्सा सांगतो माझ्या आयुष्यात असंच झालं होतं, पण त्याचं नाटक स्वरूपात करणं किती भारी आहे. राईट. आता शिकताना आपल्याला कळत नाही की आपण खूप गोष्टी शिकत असतो एका वेळेस. त्याचं कळत नाही की याचं काय होणार आहे पुढे. पण आता तुम्ही शिकून पास आउट होऊन खूप वर्ष झाल्यात, तर असं वाटतं की हे तिथे शिकल्या किंवा अनुभवातून शिकल्यामुळे ह्याचा इथे फायदा होतोय आता? नाही, मी शिक्षण डोक्यात आणतो काम करताना, की या सरांनी कसं सांगितलं असतं, त्या सरांनी कसं सांगितलं असतं, किंवा मी त्या प्रोसेसमध्ये असतो काय. आता फक्त हे की सिरियलमध्ये तुला स्क्रिप्ट लगेच येते, ती काय आधी माहीत नसतं काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, काय ते ताजंच असतं. ते फिल्मची स्क्रिप्ट माहीत असते, पण तू त्यावेळेसच तू त्या कॅरेक्टरमध्ये तू जाऊ शकतोस तेवढ्या पुरतं. नाटकाचं की 2 तास तुला त्यामध्ये राहायला लागतं. प्रोसेस बरोबर. तू 1 महिना तालीम असते तुझी, त्या सगळ्यात तुला ते गोष्टी मिळत जातात. ही नाटकाची एक गंमत आहे. फिल्मचंही आहे, पण तुला ते रिहर्सल करणं हे करणं तिथं मिळतेच, वेळ मिळतो. पण ते तेवढ्या कट झाला की तू त्यातून बाहेर पडतोस. कॅमेरा कट झाला की. नाटकाचं असं की तू 2 तास 2.5 तास त्यामध्येच असतोस. विंगेमध्ये जर गेला तर तू शांतपणे बसलेला असतोस. ही त्याची ती एक मजा आहे. ती मजा असते की ती त्या कॅरेक्टरमध्ये राहणं वगैरे असं. मग ते त्या मीडियम नुसार, म्हणजे नाटक आहे, सिरियल आणि फिल्म, हे जर आपण 3 बघितले मीडियम, त्यानुसार ऍक्टिंग करण्याचे जसं तुम्ही सांगितलंच आहे, पण अजून डिटेलिंग मध्ये ती कशी बदलते पद्धत? सिरियल तुमचं आता स्क्रिप्ट असेल तर 1 ते 100 आकडे ठेवायचे. मला एक सिनियरने मला सांगितलं 1 ते 100. मग 1 पासून आता काय रोज 1 ते 100 असं सीन नाही लागत ना. कधी 1 लागला तर मध्येच 20 लागतो. मग तू त्याचा ग्राफ ठरवायचा. हा, की मला इथं प्रेमानं सुरू झालं नाही, इथंच मध्ये राग आहे किंवा काहीतरी घडलेलं आहे ग्राफ कॅरेक्टरचा. अच्छा. की मग त्यावेळेस तू या सीनला मग मागे, आता सिरियलला असं होतं की मग याच्या आधी काय झालं, याच्या पुढे काय होणार आहे माहित नसतं. पण मागे असं झालेलं आहे, किंवा माझा सीन नसेल तर दुसरा सीन झाला किंवा याच्या आधी तिकडचा सीन असा पडलेला आहे. अच्छा, मग ते रेफरन्स देऊन मग तसं करायचं. फिल्मचं तुला स्क्रिप्ट माहित असं सगळं असतं, मग तू तुझा ग्राफ ठेवायचा की 1 ते 100 आकडे लिहून हे असं. मग आता आज 1 सीन केला, 1 नंबरचा सीन केला, डायरेक्ट 30 नंबर 20 नंबरचा सीन आला, तर मग तुला ती प्रोसेस तुला ती डोक्यात आणायलाच लागतं. तो ग्राफ जो आहे तो कुठल्या बेस, इमोशनल जर्नी आहे का त्याची? कुठलं कॅरेक्टर कसं आहे असं नाही की विलनचं असेल तर त्यात इमोशन कुठले आणायचे काय आणायचे हे तू ठरवायचं असते. अच्छा. हा, आणि मग तिथून मग हे आल्यानंतर 20वा सीन आहे तर मी डिरेक्टरशी बोल की मला असं वाटतंय, मी असं विचार केलेला आहे, असं करून बघूया. हा तो ग्राफ. मग डिरेक्टरशी बोलणे प्री प्रोडक्शनला असतं का ऑन सेट? ऑनसेट. अच्छा. ऑनसेटही असतं, आधीही असतं. स्क्रिप्ट सगळी असेल तर मला असं वाटतं या सीन मध्ये असं आहे, आपण असं करून बघूया, हे करून बघूया असं. पण शक्यतो ऑनसेटच होतं, कारण तिथल्या सगळ्या गोष्टी सेटवर गेल्या तर अजून बदलतात, अजून काहीतरी सुचतं, असं करून बघूया तसं करून बघूया, तिथल्या काही गोष्टी मिळाल्यानंतर असं. राईट. जेव्हा डिरेक्टर तुम्हाला ऑफ स्क्रीनने बोललो की डिरेक्टर जेव्हा तुम्हाला एखादं कॅरेक्टर सांगतो की सर तुम्हाला हे कॅरेक्टर करायचंय, किंवा तुम्हाला हे कॅरेक्टर दिले, 1 लाईन असेल किंवा स्क्रिप्ट असेल, तर त्यापासून प्रोडक्शन येण्यासाठी काही वेळ असतो, प्रोडक्शन पार्ट, शूट पार्ट. तर त्या मधल्या पिरियड मध्ये ज्यावेळेस एकटेच आहात तुम्ही ऍक्टर म्हणून, त्यावेळेस सेल्फ प्रॅक्टिस काय असते किंवा सेल्फ प्रिपरेशन काय असतं? स्क्रिप्ट वाचत राहणं, पाठांतर नाही म्हणत मी, वाचत राहणं. प्रत्येक वेळेस काही ना काही सुचत राहतो तुला त्या काय म्हणतो कॅरेक्टर म्हणून, की आज वेगळं उद्या वेगळं, आणि करताना तिसरंही होऊ शकतं. अच्छा. असं. आणि ती पाठांतराची प्रोसेस कधी येते? नाटकात जेवढं पाठांतर होतं तेवढं
फिल्मला मी नाही करत जास्त, अच्छा. कारण तिथे गेल्यानंतर कधीतरी इम्प्रोवाइज होऊ शकतं, असं होऊ शकतं. आणि तिथं काय फारसं काही असं मोठे असेल लांब पल्ले ना, त्यामुळे पण पाठांतर करत पाहिजेच तिथे, कारण त्यांचा वेळ असं सगळंच असतं. पण कॅरेक्टरचा जास्त अभ्यास तिथं हे केला जातो. जसं नाटकाला तुम्हाला वेळ मिळतो ना, 1-1.5 महिना रिहर्सलला, तिथं फार हे नसतं. मग तुम्हाला जी स्क्रिप्ट मिळाल्यानंतर घरी त्याच्यावर तुमचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्यावर सगळं म्हणजे व्हिज्युअलायझेशन आपल्याला स्वतःलाच करायचं, करायचं. कारण ते काल्पनिक पात्र आहे ना, हो. तुम्हाला ते ठरवायचं आहे. आणि मग कुठलं तरी असं, आता मी एक म्हणजे वाय नावाची फिल्म केली होती, हो. त्यात काम करताना मला नाही जाणवलं की असं काही होईल माझं म्हणून. ते सहज करत गेलो. पण मी स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्यातल्या गमती मी शोधत होतो. एक तर ती स्क्रिप्ट वाचून अस्वस्थ झालो होतो मी, कारण ती फार अशी भयानक स्क्रिप्ट होती. आणि काम केल्यानंतर मी बघितलं, कारण मी हे असं काम केलंय, ते वेगळंच झालं काहीतरी करताना. हा, मलाही कळलं नाही. मला एक तर आजी म्हणलं की तू माझ्या पायात चप्पल असेल तुम्हाला मारली असती. इतकं ते काही रिॲक्शन आहे की असं आपण काम केलेलं आहे. पण त्यात हेही असते को ॲक्टरचं तुमचं इव्हेंटिंग चांगलं पाहिजे. माझ्या नशिबाने सगळे को ॲक्टर चांगले आले माझ्यासोबत आले, त्यामुळे ते नंदू माधव सर, त्याला ते इव्हेंटिंग आमचं चांगलं होतं. मुक्ताताई होती. मग असं कधी झालंय का की दुसऱ्या सेटवर किंवा दुसऱ्या अनुभवात की को ऍक्टर सोबतचं घेऊन ऍक्टिंग इज रिॲक्टिंग जसं म्हणतो आपण, की त्या रिॲक्शनमुळे आपल्या ह्याच्यावर परिणाम झालाय, करण्यामध्ये परिणाम झालाय किंवा डिलिव्हरीमध्ये? नाही, तसं झालं तर मी सांगतो सरळ, मला मिळत नाहीये. पण आत्तापर्यंत तरी माझ्या कामामध्ये असं झालेलं नाही. सिरियल असो, शॉर्ट फिल्म, नाटक, पिक्चर, असं कधीच झालेलं नाहीये. वेब सिरीज सुद्धा हिंदी केल्या, तिथेही असं कधी झालेलं नाहीये. राईट. मग ते तसं झालं तर तसं झालं तर मी एडिटरला सांगतो, मी ऍक्टरला नाही सांगत. तर त्याचा कॉल की मला मिळत नाही, त्याला सांगा. दादा, तू खूप कॅरेक्टर केलेले आहेत, म्हणजे पोलीस असेल किंवा बाकीच्या, आता ही कर्मवीर यांचा मी ट्रेलर बघितला, तर एकच ऍक्टर असतो, त्याची बॉडी एकच आहे, आवाज एकच आहे, पण त्याला वेगवेगळे कॅरेक्टर करायला लागतात. तर काम एकसारखं वाटू नये किंवा कामात एकसारखेपणा दिसू नये, तर त्यासाठी काय प्रयत्न चालू असतात किंवा काय? तेच म्हणलं ना की मला आपले विजय केंकरे सर फार आम्हाला चांगलं विचारायचं की तुम्ही काय काय वाचता. आम्ही काय पुस्तकाचे नाव सांग, हे सांग, ते सांग. नाही, माणसं वाचा. तर ते रस्त्यावर तुम्हाला माणसं भेटतात ना, तू चालणं घे एखाद्याचं, तू बोलणं घे एखाद्याचं, तू राहणीमान घे एखाद्याचं, तुझं लगेच कॅरेक्टर चेंज होतं. असं माझा पर्सनल अनुभव आहे. मी नाही म्हणत की हे मला कोणी सांगितलं किंवा असं, मी ते बघतो. बोलणं असेल, काही असेल असं. कर्मवीर भाऊराव पाटील कसं होतं ते माहीत होतं, ते काल्पनिक नव्हतं. त्याच्यात मी जराही थोडं चुकीचं केलं तर लोकांच्या भावना दुखवू शकतात. काल्पनिक कसं की मी माझ्या मनचं काही, मी एक इमॅजिन करून ते कॅरेक्टर करू शकतो, पण तिथं जर त्यांच्या इमेजला धक्का लागला तर लोक फार असं हे होऊ शकतं. म्हणून मी त्यांची पुस्तकं वाचणं, त्यांची व्हिडिओ बघणं. पण माझं नशीब असं की मी तरुण पण गेलंय. तरुणपणात त्यांचा एकही व्हिडिओ नाहीये, ते काल्पनिक म्हणजे तेच. आता मग त्यांचं म्हातारपणचे व्हिडिओ खूप आहेत, आणि म्हातारपण किशोर कदम सरांनी केलेलं आहे. सो ती चॅलेंज होतं मला की त्यांच्या इमेजला धक्का न लावू देता ते करणं. आणि ते मी किती 16 वर्ष ते 50 वर्षामध्ये मी ते कॅरेक्टर केलंय. मग ते लूक बदलत गेले, ते सगळं चालणं हळूहळू बदलत गेलं, त्यांच्या दाढी, मिशा, हे सगळंच हे होत गेलं. ही अनसर्टन फील्ड आहे, काय होत नाही. तर त्यासाठी स्वतःला कसं तुम्ही प्रिपेअर करता किंवा स्वतःला कसं? मग अशी तू आपलं सुरुवातीला तू म्हणलास की आई वडिलांची इच्छा होती डॉक्टर, इंजिनियर व्हावं, बरोबर. अशी प्रत्येकाची इच्छा असते. कोणत्याच आई वडिलांची इच्छा नसते की पोराने ऍक्टर व्हावं. स्वतःवर कुणी ढकलत नाही, आई वडील स्वतः आपण जातो. मग कुणाला इतरांना दोष देण्यापेक्षा मी मला दोष दिला, माझ्यात काहीतरी कमी आहे, मग ते पेशन्स ठेवायचे तुम्ही. काम मिळत नाही म्हणून दुसऱ्या दोष देण्यात काही अर्थ नाही, मग मी कुठेतरी कमी पडतोय. मग आणि आई वडिलांना दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यांनी मला नाही पाठवलं ते, मी माझ्या स्वतःहून आलेलं आहे. हा, त्यांनी मला स्वतः म्हणले असते की तू डॉक्टर हो, इंजिनियर हो, किंवा इतर फील्ड कर, आणि माझं तिथं काही झालं नसतं, मी तर मी म्हणलं तुम्हाला म्हणत होतो मी तिकडे जातो. पण हे मी स्वतः निवडलेलं आहे. मग माझ्यावर ते सगळं सोपवलं पाहिजे मीच, की मला काम का मिळत नाहीये, माझ्यात कुठली कमी आहे, अजून मला काय करायला पाहिजे. आणि मग नाही मिळत तर मग थोडं शांत बसून स्वतःवर काम करून पेशन्स ठेवून. असं नाही की तुला 1 महिना काम नसेल, 6 महिने काम नसू शकतं, 1 वर्ष नसू शकतं,
पण ते पेशन्स तुला राहिले पाहिजेत. बरोबर. कॅरेक्टरसाठी म्हणजे ऍक्टरसाठी कॅरेक्टर किती महत्वाचं आहे? कारण मी असे ऍक्टर बघितलेत की की आत्ताचे ऍक्टर आत्ताच्या काळातले बऱ्यापैकी आधीचे करायचे पण आत्ताच्या काळातले खूप कॅरेक्टरकडे जातात. कॅरेक्टर स्टडी किंवा बॅक स्टोरी हे ते किंवा ऑथेंटिक वाटते का. पण काही ऍक्टर दाखवतात स्वतःला. तर तुझा काय ओपिनियन आहे का? मला अनुभव आहे. वास्तववादी करतो रिअलिझम कडे जातो ना, खूप रिअलिझम काही काही लोक करतात, ते कधी कधी खोटंही वाटतं. हा बरोबर. त्याच्याबद्दल बोल ना अजून, कारण हे खूप हा मी बरं, आता मी नाव नाही सांगणार, पण इतकं डिटेलमध्ये जातात की ती बघताना मग कधीतरी हसायला येतं. मी असं काही आपण मी ग्रेट आहे किंवा असं हे म्हणून म्हणत नाही, इतकं रिअलिझम करतात. मला असं वाटतं की त्यातलं थोडंसं जरी घेतलं ना तरी तुम्हाला ते कॅरेक्टर मिळतं. तुम्ही सगळंच घेत बसलात तर ते कधी कधी खोटं वाटतं. सगळ्याच गोष्टी त्याच्या घेत बसलात तर काही गोष्टी हे मी माझं वैयक्तिक बोलतोय, मी कोणालाही हे करत नाहीये, पण मला असं वाटतं मग मी चालणंही घेतलंय, बोलणंही घेतलंय, खाणंही घेतलंय, पिणंही घेतलंय, उठणंही घेतलंय, झोपणंही घेतलं, तर ते सगळं खोटं वाटतं. असं कुठं असतं का? ओके. जास्तही त्याचा अभ्यास करणं तर जरा कधी कधी घातक ठरतं असं मला वाटतं. कारण मी बघितलेल्या काही कामाबद्दल मी सांगतो तुला, की सतत रिअलिझम त्यात कॅरेक्टर मरतं असं माझं म्हणणं आहे, असं मला वाटतं. किती घेऊन घेणार आपण ते, उठलं की उठल्यापासून तेच बघणं मध्ये कंटाळा येतो. काहीतरी नवीन असलं तर मग मजा मग येते. तू ते नाविन्य कसं आणतो किंवा ते कसं म्हटलं ना तुला की कॅच करतो? कधीतरी बोलण्याची स्टाईलच चोरायची कोणाची तरी. अच्छा. ऐकलेलं असतं, कधीतरी बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज असते. सगळंच नाही घ्यायचं. सगळंच नाही, सगळंच घेतलं तर मग खोटं वाटतं ना ते. हा. आणि एकच पुरुष कॅरेक्टर नाही, याचं काय चालणं घे, याचं बोलणं घे, तर त्याला ते मॅच झालं पाहिजे असं. नाहीतर काय होतं की सगळं एका ठिकाणी घेतलं की मग ते लफडं होतं. मला त्याच्याबद्दल देऊळचं उदाहरण खूप द्यावंच होतं. गिरीश कुलकर्णी सरांनी खूपच छान लिहिलं होतं. ते ज्यावेळेस सगळं वाचन सगळ्या कॅरेक्टरचं करायचं ना, तर सगळं वेगवेगळं यायचं. आणि मी असं बघत बसतो की कॅरेक्टरला कुठं मिळाली सगळीच, मग ती वाटतात तशी, ती बरोबर. गावातली कॅरेक्टर सगळी वाटतात तशी. हो. आणि खोटवड सर, त्यांचं तर म्हणजे आयुष्यभरासाठी ऋणीच आहे मी त्यांचा. कारण त्यांनी आम्हाला 2 महिने वर्कशॉप घेतलं रिअलिस्टिक ऍक्टिंगचं. त्यामुळे भोळे सर असो, चेतन दातार असो, ही जी लोकांनी ते त्या आयुष्यामध्ये डोक्यात असतं की मग कुठेही काम करताना ती डोक्यात ठेवत लोक येतात. यांनी काय सांगितलं असतं. अच्छा. म्हणजे जेव्हा काम येतं तेव्हा तू त्यांना इमेजिन करतो की यांनी काय कसं केलं असतं, यांनी काय सांगितलं असतं मला. मग हे शिक्षणाचा फायदा आहे. म्हणजे आज 10वीला शाळा अशी होती, फक्त शाळेत जायला मला उशीर झाला होता, तर आमच्या इथं उशिरा गेली छडी असायची. एकदा छडी खाल्ली होती, पण ती छडी अशी होती ती आजपर्यंत लक्षात आहे. त्यामुळे मी कुठेही मला जायचं तर मी 1 तास आधी निघतो. शाळेत तिथे जाऊन बसेन मी. बरोबर. पण ते जर औषध मी अस्वस्थ माझं होतो, असं काही नाही, मिटिंगच असो, मी त्याला भेटायला मी त्याला सांगतो, पण ती छडी आज लक्षात येते त्या सरांची की उशीर झाल्यानंतर मारलेली. तसंच हे पण आहे की त्यांनी 3-4 जण काही शिकवलं आम्हाला ऍक्टिंगच्या बाबतीतलं, ते डोक्यात येतच कधीतरी की हे कसं केलं असं, त्यांनी काय बोलले असते त्यावेळेस, आत्ताच्या काय बोलले असते असं. खुटवड सरांचं रिअलिस्टिक ऍक्टिंगचं वर्कशॉप ते खूप महत्वाचं असतं. तर त्यामधले काय पॉइंट्स की जे तुला वाटतं की बोलणं गरजेचं आहे? मला वाटतं बोलण्यापेक्षा त्यांचं वर्कशॉपच करा. मी बोलून काय फायदा नाही आहे त्या गोष्टीचा. कारण ते म्हणजे काय म्हणतो त्याला, फार वेगळं आहे. अनुभवाची गोष्ट आहे ती, सांगण्याची गोष्ट नाही. आणि ती जी काही सांगतात, जे काही जी लोक आमच्या वर्कशॉपला जी लोक अशी बिंदास होती, कधी त्यांना डोळ्याला अश्रू नाही आले, ती सुद्धा त्या वर्कशॉपमध्ये रडलेली आहेत. इतकं ते रिअलिस्टिक हे झालेलं आहे. त्यामुळे ते फार असं डोक्यात होतं. किंवा भोळे सरांचं पहिल्या वर्षी झाल्यानंतर त्यांचं पहिलं नाटक आम्ही केलं होतं, तर गावाकडून एक वेगळ्या पद्धतीचं मी नाटक करत होतो. पूर्णच वेगळं होतं. त्याची प्रोसेस वेगळी होती, सरांची प्रोसेस खूपच वेगळी आहे, किंवा चेतन दत्ताची पूर्ण प्रोसेस वेगळी होती. तर हे सगळ्या गोष्टी त्या डोक्यात आजही आहेत. त्यामुळे शिक्षण महत्वाचं आहे. तेच बरोबर दादा. तर तू बोलता बोलता म्हणलं की त्या व्यक्तीनुसार प्रोसेस वेगळी असते, तसं डिरेक्टरच्या तेच. तर डिरेक्टर नुसार ती ऍक्टिंग प्रोसेस कशी तुझी होती, किंवा तू म्हटलं ना की नुसार पहिलं कॅरेक्टर असतं ते लेखकाचं, हो तो लिहितो. आणि तो एक नाही, हजारो कॅरेक्टर लिहितो. मग त्यातून मग मी वाचल्यानंतर मी डिरेक्टरशी बोलणार, मग त्या दोन्हीचं
सांगड घालून मग माझं कॅरेक्टर बाहेर येणार. असं मी माझंच सांगत बसलो तर त्याला मजा नाही येणार. त्याच्यावर मीच एक का तर नाही चालणार ना ते. सगळ्यांचं मिळून झालं पाहिजे ना. आणि मग काय की मला असं वाटतं की माझं काम चांगलं नाही झालं पाहिजे. तो जो काही सीन आहे तो चांगला झाला पाहिजे, हो तर तुम्हाला तो इम्पॅक्ट पडतो. पण काय असं कधी कसं नाटक चांगलं, तुझं काम चांगलं होतं रे, पण ते काही सीन मध्ये बाकी ऍक्टर नाही हे झाले असं नाही, मग त्याला काय मजा आहे. किंवा ते तो जर त्या पिक्चरवाला सीन आहे ना, तू मस्त काम केलंस पण सीन पडला, मग काय फायदा त्या सीनचा काय फायदा. सगळ्यांची कामं झाली तर सीन चांगलं होतं, मग सगळ्यांचीच कामं चांगली वाटतात. काय असं होतं की मग मीच करणार सर्व, तर तसं मला नाही वाटत. मी आमच्या सिरियलमध्ये सरांना म्हणायचो, डिरेक्टर सरांना, की सर म्हणलं सीन चांगला व्हायला पाहिजे. अच्छा कामं तर सगळ्यांनी चांगले करतात त्याबद्दल माझं, पण सीन चांगला की त्याचा इम्पॅक्ट जास्त लोकांना बघता नाही येतो, असं माझं मत. राईट. तर तुझं असं म्हटलं सिरियल किंवा सिनेमामध्ये ते नाटकापेक्षा वेगळं असतं, त्यामध्ये रिटेक असतात. हो, आणि रिटेक म्हणजे ती ऍक्शन परत करणं, परत परत करणं. परत करतो. तर त्यासाठी तुझं काय असतं का? कारण ते ऍक्शन म्हणजे ऍक्शन नसते, ते कॅरेक्टर असतं, ती इमोशन असते, ते प्रत्येक गोष्ट परत परत म्हणजे आणि ती त्या पद्धतीने झाली पाहिजे. म्हणजे पहिला शॉट जसं दिलाय तर रिटेक करताना तोच शॉट तसा आला पाहिजे. तर ह्यासाठी तुझं काय प्रिपरेशन किंवा काय प्रॅक्टिस? नाही, मला असं वाटतं की त्यात परत काहीतरी मिळत जातं. दुसऱ्या टेकला अजून काहीतरी मिळतं, तिसऱ्या टेकला अजून काहीतरी मिळतं, असं होतं. त्याला जरी बोर होत बसलो की काय काय तिचं सतत चाललंय, तर मग जरा हे होतं. पण का रिटेक होत आहेत ते समजून घेतलं तर मग अजून सोपं जातं. समजा मी चुकत असेल 10 वेळेस, तर मग मला थोडासा वेळ द्या. मी वेळ घ्यायचो सिरियलला, अच्छा कारण मी होतो मराठवाड्यातला आहे, म्हणजे मराठवाड्यातला, आणि ती बोली भाषा होती मालवणी. तर सुरुवातीला जमत नव्हतं, मग मी प्रॉपर वेळ मागायचो, आणि तेही देत होते की नाही भाषा वेगळी वगैरे असं. नंतर भाषा सवयीची झाल्यानंतर मग कधीतरी कॅरेक्टर कधीतरी ढेपळायचं, मग मी वेळ मागायचो. वेळ मागायचो की मला वेळ द्या म्हणून, असं. राईट. मग ते भाषेवर तू काम कसं करतो? जसं ती मालवणी होती किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये तू काम, हिंदीमध्ये तू काम केलेलं आहे, तर त्या भाषांचं काय? ती मालवणी भाषा ना मी ऐकून ऐकून शिकलो. म्हणजे एक तर लिहून यायची तशी, आणि एक लहेजा तू पकडलास ना त्या गावचा, तर मग तो ती भाषा तुझी वाटते. मग लोकांनाही वाटतं की ही आपली भाषा आहे. की उगाच गावची भाषा बोलली म्हणून ते काहीतरी असं होय, असं कोणी बोलत नाही गावाकडे. साधं बोलतात ना कुठल्याही गावातल्या भाषेमध्ये. तर ते एकदा तू डोक्यात बसवलंस की उगाच जाऊन लोकांशी बोलायचं. तर मी काय करतो, तिथे सावंतवाडीमध्ये फिरत जायचो, उगाच बोलायचं बस त्यांच्याशी. ते ऐकून ऐकून मग ती लहेजा त्यांच्या डोक्यात पडला. काही काही शब्द मी ठरवलं की ते असे बोलायचे, ते आलं त्यात. राईट. तर बोलण्यामध्ये पण एक म्हणजे आता मी नाटकातही होतं म्हणजे माझ्या बाबतीत पण कधी कधी की एक सुरीपणा यायला लागतो की करताना, आणि डिरेक्टर पण म्हणतो की हा तू असं एक सुरी येतोय किंवा हे. तर तुझं कधी असं झालंय का, किंवा त्याच्यासाठी तू काय ट्रिक्स किंवा? ते मला कळायला लागलं की एक सुरी होतोय, तर मग मी जरा डिरेक्टरवर सोपवून देतो, तू बघ काय ते. मला कळतं पण हे एक सुरू होत आहे की आपण डायलॉग बोलतोय ते मला बोलताना जाणवतं की नीट ऐकायला येत नाहीयेत, मलाच बोर होतंय करताना, तर समोरच्याला काय होणार. तर मग मी म्हणतो की तू याचं मला काहीतरी करून दे. मग तो कसं करून देतो मग डिरेक्टर? तो प्रत्येक डिरेक्टर म्हणून ना त्याच्यावर पोहे करतो. पण मग ज्यावेळेस मला समजतं की मी एक सुरी व्हायला लागलोय, मला ऐकतानाच मलाच असं वाटतं की मी स्वतः बोर, मला करताना मजा येत नाही. मला जोपर्यंत मजा येत नाही तोपर्यंत करून काय फायदा. त्यामध्ये मजा येत नाही तोपर्यंत मग मी डिरेक्टरला सांगतो की तुम्ही बघा, मला त्यातला अर्थ कळत नाही किंवा मला काही समजत नाही, तर काय करू ते. तर त्याच पद्धतीने मग सांगतात सर, डिरेक्टर जे असतील ते. राईट. असं कधी झालं का शूटवर काम करताना की आपल्याला वाटतं की ते टेक काही ठीक झाला नाही, पण तो डिरेक्टरला आवडलेला असतो, किंवा आपल्याला असं वाटतं की मी अजून चांगला टेक करू शकतो, पण तो चान्स आपल्याला मिळत नाही, असं झालंय का? काही ठिकाणी झालंय, काही ठिकाणी मी डिरेक्टरला तिसऱ्या चौथ्यामध्ये आवडला होता वायच्या वेळेस. चौथा पाचवा टेक त्यांना आवडला, पण मी 26 टेक दिले त्यांना. स्वतः पण दिले होते, पण तेही म्हणले घे तुला घ्यायचं वेळ तर. 26 टेक 26 टेक दिले होते, पण त्यांना चौथा पाचवा पण ते म्हणजे बस झालं नाही म्हणून मला करायचं. 26 नंतर काय रिॲक्शन त्यांची? काही नाही, ओके चल झालं. कुठला लावला त्यांनी टेक? त्यांना जो आवडत तोच, आपला काय घेणार ते. त्यांना जो पाहिजे होता तो त्यांनी बरोबर घेतला. पण ते
तुमचा रॅपो चांगला असला पाहिजे, हा, हा, हा. वेळ वेळ होता त्यावेळेस, सगळ्याच गोष्टी होत्या. नाटकाचा कसा फायदा होतो स्क्रीन मीडियावर काम करताना? आणि अजून एक त्यालाच पॅरलली कॉन्ट्रास्ट प्रश्न आहे की स्क्रीन ऍक्टिंग वेगळी असते, नाटकातली ऍक्टिंग वेगळी असते. तर त्याचं काय कारण त्यानंतर डायरेक्ट काम मिळालं MA केल्यानंतर किंवा स्क्रीन मीडियावर काम करायला लागलं, त्याच्यासोबत काय डिलिंग केली, कसं ते जमवून घेतलं? नाही, सुरुवातीला मी एपिसोडिक काही करायचो हा. सिरियलमध्ये, आणि ते मला माहीत नव्हतं की असं स्क्रिप्ट आली आणि लगेच तुला पाठ करून उभं राहायचंय. हा. तर मला ते माहीत नव्हतं, मला ते घाबरायला व्हायचं हम्म. की की नाही हे मला जमत नाही. म्हणून मी 13-14 वर्षाच्या मेन स्ट्रीममध्ये मी सिरियलच नव्हती केली. भीतीच वाटायची ती करताना. अच्छा, म्हणजे त्यामुळे हा, कारण ते लगेच पाठ करून कसं बोलायचं म्हणजे हे आपल्याला जमत, कारण नाटकच केलेलं ना नाटकावरती. त्यामुळे घाबरायचो. बायको म्हणते एकदा तू सिरियल कर, तुला काय वाटणार नाही. तर म्हणलं नाही, म्हणलं मला जमतच नाही असं. मग कधी कधी असं झाली सिरियलला की डिरेक्टर कॅमेराच्या पाठीमागे मला डायलॉग सांगताना मी बोलतोय, अच्छा. तर म्हणून मला हे घातक आहे आपल्यासाठी, हे नको आपण करायला, म्हणून मी घाबरायचो जरा सिरियल करायला. आणि मी त्यांना खरंच काही एक नटताची एक पाठी असतात, ओ. ते मी ग्रेट आहे त्यांचं हे, पण मी ते घाबरायचो. पण नंतर आता सवय झाली, पण तरीही ती घाबरतोच मी. आली स्क्रिप्ट किंवा आधी वाचत बसतो मी माझं म्हणजे लगेच सांगितलं की ते हा, म्हणजे तू आता आलीस का, जरा उभं राहा, असं नाही होत ना. ती घाबरायचो. पण नाटकाला वेळ असतो ना तुला भरपूर, पाठांतराला, सगळ्याच गोष्टीला, त्यामुळं असं काही होत नाही. पण सिनेमामध्ये म्हणशील तर तिथेही वेळ असतो बऱ्यापैकी, दिवसातून 2-3 सीन करत असतात. सिरियलला त्या अर्थाने वेळ नसतो. हा, कारण त्यांना दिवसाचं फुटेज काढायचं असतं, ते 20-30 मिनिटाचं. हा, हो, हो, हो. त्यांना लगेच द्यायचं असतं ना, राईट. त्यामुळे तिथे वेळ नसतो. नाटकाचा कसा फायदा झाला तुला काम करताना? नाटकाचा फायदा झाला याचं की एक आत्मविश्वास येतो तुला काम करताना. फक्त कॅमेराचं झालं की नाटकात कसं की तुला सगळं ओपन ओपन असतं. इथं तुला एवढीच फ्रेम होती, त्यामुळे नवीन जरासं हे व्हायचं की मी त्यात जाऊ नको, तेवढीच फ्रेम. मला कळायचं नाही एवढीच फ्रेम म्हणजे काय. हा, मग त्याचा आणि तो अनुभवाचा भाग आहे. तो असं नाही की एवढीच फ्रेम मी बघितली, हा एवढीच मग एवढं, पण ते काही तुला हे कळणार नाही. तो अनुभवाचा भाग आहे. एवढाच क्लोज आहे तुझा, याच्या खाली दिसत नाही असं. पण तुम्हाला नाटक ओपन स्पेस सगळं, तुला खेळायला मैदान असतं सगळं, इथं तेवढंच असतं. आणि त्या लेन्समध्ये तुला सगळं दिसतं. लेन्स तुला सगळं तुझ्या डोळ्यातलं, तुझ्या चेहऱ्यावरचं, तुझं हावभाव सगळेच टिपते एवढूच्या नाही. तिथं तुझं काय हे नाही आहे. त्यामुळे ते माध्यम वेगळंच आहे. तुला ते इमोशन किती असले तरी ते लाऊड करायला जमत नाही तुला तिथे. जसं नाटकामध्ये लाऊड करावंच लागतं तुला, कारण शेवटच्या प्रेक्षक पण तुझा आवाज गेला पाहिजे, तुझे एक्सप्रेशन, इमोशन सगळे पोहोचले पाहिजेत. इथं तुझ्या इथंच कॅमेरा आहे, तुला काय लाऊड करून फायदा, मग ते सगळं बिघडतं. त्यावेळेस सुरुवातीला मी घाबरलो होतो कॅमेराला. घाबरलो होतो म्हणजे माहीत नव्हतं कसं. तरी मी आपल्या मास मीडियाच्या, आपल्या मास कम्युनिकेशनच्या शॉर्ट फिल्म केल्या होत्या, पण तेवढा नव्हता अनुभव त्याचा. ठीक आहे, विद्यार्थ्यामध्येच तेवढं होतं. म्हणजे व्यावसायिक काम करायला गेलं त्यावेळेस मला सगळं कळायला लागलं की अरे इथे थांबना. मग जेव्हा डायलॉग नसतात तेव्हा बरं वाटतं का, किंवा काय? माझं असं म्हणणं नाही की डायलॉग केली म्हणजे फार बरी ऍक्टिंग केली. बरोबर आहे. खूप मोठं उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिन. सायलेंट मूवी पण बोलून जाणार सगळं. आपल्याकडे काही काही लोकांचं असं असतं की मला डायलॉग मी कसं उभं राहू. पण मला असं वाटतं की ते डायलॉग तू उलट चेहऱ्यावर तुला खूप मोठी गोष्ट आहे की तुला ते दाखवायचंय. किंवा असं पण असतं की मी नाटक करताना अनुभवलंय, तर छोटंच कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर छोटं नाही, पण ते म्हणतात की एकच डायलॉग आहे किंवा एक छोटंच त्याची हे आहे, तर तुझ्या सोबत असं घडलंय का, किंवा तुझा अप्रोच काय असतो की तुला शॉर्ट फिल्म आली किंवा फिल्म आली, त्यामुळे हा सीन 1-2 सीन आहेत किंवा असे कॅरेक्टर आहेत, तर मी केलं की फॅन्ट्रीमध्ये गेलो, तांडव पण आहे, पण त्यात त्यांच्यासोबत होतच काहीतरी होतेच. पण फॅन्ट्रीमध्ये एकच सीन होता. त्यानंतर आत्ताही केलं मी फिल्म त्यामध्ये. असं काही नाही, छोटं मोठं काम नाही. त्यातही काय माहिती, छोटं काम लोकांना आवडू शकतं. नाही आवडू शकतं म्हणण्यापेक्षा त्यातून तुला काय करता येऊ शकतं म्हणजे अजून हे आहे. उगाच मी लीड फिल्म केली आणि मी आता हिरो आहे असं नाही ना. छोटे छोटे कॅरेक्टर सुद्धा खूप मजा आणतात तुम्हाला काम करताना, समाधान देतात एक तुम्हाला कामाचं. मग त्या कॅरेक्टरला कसं प्रिपरेशन करतो, कारण त्याला काय आगा पिछा नाहीये, ते येतं आणि जातं. ते डिरेक्टर पण जास्त एखादंच करतो नरेट, पण पण मी विचारतो, मला जेवढे प्रश्न पडले तेवढे विचारतो. मग तिचं म्हणलं ना की ती विचारूनच तुला ती गंमत आणता येईल. नुसतंच उभा राहिलं आणि त्याला काय अर्थ नाहीये.
आता मी मनस्विनीच्या एक नाटक होतं अलविदा नावाचं, त्यात 3च एंट्री होत्या माझ्या. फक्त घरात येतो, बांदिवड्यात केवढे विचारतून जातो. पण ते 3ही वेळेस टाळ्या घेऊन जात कॅरेक्टर होतं. ते इतकं छान लिहिलं होतं म्हणून सतीशने ते बसवलं होतं. ते आजही लोकांच्या लक्षात आहे की तुझे ते नाटक अलविदा मधलं नाटक कॅरेक्टर होतं ते फार भारी होतं. काहीच नव्हतं त्यामध्ये, यायचा विचारायचा जायचं. मग ते तुझ्यावर डिपेंड आहे तू कसं करतोस ते. ते विचार फिल्म मध्ये असं तू विचारलं की काय आहे, काय येतोय, काय याची गंमत आहे, मला का बोलवलंय एवढ्या छोट्या कॅरेक्टरसाठी. असं नाही की मी मोठा आहे म्हणून किंवा छोटा आहे म्हणून, असं पण नक्की काय गंमत आहे त्याच्यात असं. बरोबर. आपण विचारलीच नाही तर मग आपण नसंच उभं राहून तिथे असंही होतं त्यामुळे.